आपण या रिपोर्टमध्ये बघितलं की कपिल पाटील यांनी मतदारसंघामध्ये सर्वांसमोर माफी मागितली। मात्र सभेमध्ये सर्वांसमोर माफी मागणाऱ्या कपिल पाटील यांनी आपल्याच वक्तव्यावरून घुमजाव केलाय। मी माफी मागितली नसून दिलगिरी व्यक्त केली असं आमचे प्रतिनिधी अजित मांढरेंशी बोलताना कपिल पाटील म्हणाले। माफी मागितली नाही, मी दिलगिरी व्यक्त केली। काही सहकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की मागच्या 5 वर्षांमध्ये युती तुटल्यानंतर काही लोकांची मनं दुखावली। आता मनं दुखावली असतील तर हे कुटुंब आहे, 25 वर्षापासूनची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे। आपल्या कुटुंबामध्ये एखाद्याचं मन दुखावलं असेल त्याप्रती दिलगिरी व्यक्त करायला काही अडचण नाही। त्याच्यामध्ये काय अशी वेळ माझ्यावर आली असा काही प्रश्न नाही। आता युती तुटल्यानंतर जो तो आपल्या आपल्या पक्षाचं काम करत असतो, त्याच्यामध्ये एकमेकाच्या विरोधात काम झाल्यानंतर एकमेकाच्या मनाला वेदना झालेल्या असतात। त्यानंतर जळगावमधली एक ब्रेकिंग बातमी येते। जळगावमध्ये भाजपनं उन्मेष पाटील यांना काल रात्री बी फॉर्म दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। अगोदर भाजपनं स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केलेली होती, मात्र ऐन वेळेला स्मिता वाघ यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे आणि भाजपनं ऐन वेळेला उमेदवार बदललेला आहे। स्मिता वाघ यांच्या ठिकाणी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। उन्मेष पाटील हे 40 गावचे आमदार आहेत। अधिक माहिती घेऊयात, विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विवेक, भारतीय जनता जळगावमध्ये सातत्याने काही बदल होताना दिसतात। विद्यमान जे खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे एटी नाना पाटील, त्यांच्याऐवजी पक्षानं यावेळेस खरं तर स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती। स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरला होता। स्मिता वाघ यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज भरला त्याच्या आदल्या दिवशी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार का, पक्ष उमेदवार बदलणार का, अशी चर्चा सुरू होती। आता मात्र 40 गावचे विद्यमान आमदार पक्षानं बी फॉर्म दिला आहे अशी आपल्याला माहिती मिळते आणि स्मिता वाघ यांचा पत्ता कट झालेला आहे। निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा बदल करत उमेदवार बदललाय, त्याच्यामुळे निश्चितपणे राजकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे। अगदी धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर बघूया पुढची बातमी। उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते। रात्री उशिरा वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याची माहिती आहे। अब्दुल सत्तार दानवेंसह कालच औरंगाबादवरून मुंबईत दाखल झाले होते आणि या भेटीमध्ये संभाव्य पक्षप्रवेशावरून चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार का हे बघावं लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांना सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसकडून औरंगाबादमधली, आणि त्यामुळे नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी पक्षाचा राजीनामा दिला।